AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। कोरोना वायरस नांदेड़ ज़िले में तेज़ी के साथ फैल रहा है। इसी के लिए एहतियाती तदाबीर की गई। आज नांदेड़ के ज़िला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर और ज़िला SP श्री विजय कुमार मगर ने रोडों पर उतरकर बिला वजह घूमने वालों को समझाया गया और आवाम से अपील की कि वो घरों में ही रहे। सड़कों पर जो लोग घूम रहे थे इन्हें रोककर एक अनोखे अंदाज में समझाया गया। आज नांदेड़ शहर में पुलिस की जानिब से शहर के हर चौराहे पर पुलिस को तैनात किया गया। मीडिया से बात करते हुए जिला कलेक्टर व जिला SP श्री विजय कुमार मगर ने आवाम से अपील की कि वो घरों में ही रहे, घरों के बाहर ना निकले ताकि आप और आपका परिवार सुरक्षित रहे। ब्युरो रिपोर्ट नांदेड़। चांगले आहे, खूप रिस्पॉन्सिबल आहे, त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची अधिक वाढलेली आहे। त्यामुळे 20 तारखेनंतर त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटीने वागावं, तेव्हाच आपण या कोरोनाला डिफीट करू शकलो। कारण आपण बघितलं बाकी जिल्ह्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपला जिल्हा फार मोठा आहे, 16 तालुके आहे, कॉर्पोरेशन आहे मोठी, तरी आपले केसेस 600च्या जवळपास आहे। चांगलं म्हणता येणार, परंतु बाकी जिल्ह्याच्या कंपेअर करण्यापेक्षा आपलं कंपॅरिझन आपल्याशीच राहिलं पाहिजे। त्यामुळे हे केसेस वाढायला नको, त्यामुळे हे आपण लॉकडाऊन केलेलं आहे आणि 20 तारखेनंतर आपण नागरिकांना त्यांनी रिस्पॉन्सिबली वागावं। मुझे जब पता चला तो मैं खुद जाके मेरे SDM ऑफिसर को भेज के उनकी जो डिमांड है, उनका डिमांड है कि रहने का घर, राशन कार्ड वगैरह दिया जाएगा, उसकी कार्रवाई शुरू है। लेकिन वो इस तरह से नहीं बैठ सकते, इसलिए उनका उपरोक्त FIR कर दिया गया है। जो उस एरिया की PA है उन्होंने एक्शन की गई है। आपको कुछ अगर प्रशासन या शासन की सेवाएं नहीं मिलती है तो उसको प्रशासन के सामने रखने का एक ढंग होता है, उस ढंग से आप करिए। लेकिन उसका ये मतलब नहीं कि आप ऐसे गर्दी करके वहाँ पे आएंगे। तो नियमात कारवाई त्यांच्यावर आपण पोलिसनी केलेली आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांच्या काही मागण्या आमच्या महसूलच्या रिलेटेड आहे, काही कॉर्पोरेशनच्या रिलेटेड आहे आणि काही अशा आहे की त्या पूर्ण करू शकत नाही आणि ज्या पूर्ण करू शकत नाही त्याच्यामध्ये आपण करू बघू हे म्हणणं चुकीचं आहे। जे नाही होणार ते नाही होणार आणि जे होणार ते आम्ही त्यांचं पूर्ण भारतीयत्व द्या अशी त्यांची मुख्य मागणी आहे। तर भारतीयत्व आहेच ते, म्हणजे ते दे आर ऑल इंडियन्स। हां, त्यांना नाही काही टेक्निकली काही अडचण असेल त्यांचं आधार कार्डसाठी ते आम्ही त्यांचं पूर्ण करून देऊ। कारण ॲज अ महसूल प्रशासनामुळे त्यांचं राशन कार्डची मागणी आहे आणि आधार कार्डची मागणी आहे, ते आम्ही त्यांना करून द्यायचं सांगितलेलं आहे। ओके सर, थँक्यू सर। आपण जे जनताच्या माध्यमातून पहिले आता हे आपला जो प्रयोग आहे संचारबंदीचा हा आजपासून सुरू होतो आहे। शहरातील वाहतूक इतर ठिकाणी थोडी कमी आहे। हा आपण ज्या चौकात उभा राहिलो हा सरकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ते आहेत आणि आता आम्ही याच्यावरही कठोर कारवाई करत आहोत। इव्हन आम्ही याच्यामध्ये पोलीस विभागातील कर्मचारीसुद्धा सोडले नाहीत, अधिकारी सोडलेले नाहीत। जे बाहेरील सरकारी कर्मचारी आहेत यांच्यावरसुद्धा पासेस ZP असतील किंवा इतर शाखेतल्या कर्मचाऱ्यांवरसुद्धा आम्ही कारवाई केलेल्या आहेत। उद्यापासून त्यांना 10च्या नंतरसुद्धा बाहेर पडायला अलाउड नाही। संपूर्ण कार्यालय बंद राहतील, कुठे म्हणजे 10च्या नंतर कोणीही रस्त्यावर येणार नाही। कार्यालय त्यांचे 10च्या अगोदर त्यांनी ओपन करायचे आणि सर्व कर्मचारी जातील, अशा पद्धतीचे आदेश माननीय कलेक्टर साहेबांनी काढलेलेच आहेत। दुसरं, मेडिकल इमर्जन्सी जर सोडली तर शहरामध्ये वाहतूक बऱ्यापैकी बंद आहे। हे जी वाहतूक आहे उद्या तुम्हाला दिसणारच नाही, एवढ्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर आता कंट्रोल आणायचा प्रयत्न करत आहोत। करोनाविषयक बोलायचं तर लोकांनी हा 7 दिवस जर आपण स्वतःहून चांगला उत्स्फूर्तपणे बंद केला तर आपण ही चेन ब्रेक करू शकतो। जर आपण सर्वच जण घरात राहिला तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करा। अशा परिस्थितीमध्ये कठीण कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना एकत्रितरित्या लढा द्यायचा आहे। आम जनतेच्या शिवाय हा लढा शक्य नाही। माझं पालकांना आव्हान आहे, नांदेडकरचे जे म्हणजे पालक आहेत या पालकांनी आपली स्वतःची भूमिका राबवावी। टू व्हीलरचे जे मुलं फिरत आहेत यांच्या चाव्या जरा स्वतःकडे घेऊन ठेवाव्यात। गाडीमध्ये पेट्रोल भरू देऊ नये, एवढी काही गरज नाही आहे फिरायची आणि फिरून तो करोना घरात घेऊन आपल्यालाच काहीतरी बाधा निर्माण करेल। अशा पद्धतीने जर आपण त्यांना मोकळीक दिली तर निश्चितपणे आपण प्रशासनाला तर मग दोष देऊ नये। कारण ज्यावेळेस ही भूमिका संपूर्ण प्रशासन रस्त्यावर उतरून घेत असेल तर नांदेडकरांनीसुद्धा याच्यामध्ये आपली उत्स्फूर्तता दाखवणं गरजेचं आहे आणि त्यांचा सहभागही तेवढा चांगला आहे। परंतु हे 10-20% लोक बाहेर फिरत आहेत, तरुण मुलं बाहेर फिरत आहेत, टू व्हीलरवर जास्तीत जास्त गर्दी करून काहीतरी कारण सांगून बाहेर पडत आहेत। यांना कंट्रोल आणणं मात्र त्यांच्या हातात आहे, त्यांनी कारवाई करावी असे मी आवाहन करतो। कंट्रोल आणण्यासाठी नेमका शहरामध्ये कशा पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे, किती कुमक आहे, काय सांगाल? कोणते दल वेगळे काही पाचारण केलेत का, काय सांगाल? आज दिवसभर आम्ही सकाळपासूनच जवळजवळ 20 ते 25 ठिकाणी मागचे जे आपण पॉईंट्स लावले होते लॉकडाऊनचे ते सर्व पॉईंट काल रात्रीपासून कार्यान्वित केलेले आहेत आणि सकाळपासून ते पॉईंट लागलेले आहेत। त्याचबरोबर आमचे RCP प्लाटून्स यामध्ये आहेत, QRT प्लाटून्स आहेत, आम्ही स्वतः आहे, माझे सर्व अधिकारी कर्मचारी रोडवर आहेत। पोलीस निरीक्षकांना आम्ही यावेळेस पूर्णपणे मोकळीक दिलेली आहे।
जे 6 पोलीस स्टेशनचे इन्चार्ज, ट्रॅफिकचे दोन्ही अधिकारी यांना पूर्णपणे मोकळीक आहे यांनी कशा पद्धतीने वाहतूक थांबवायची म्हणून. कोणताही राजकीय किंवा कोणताही दबाव यावेळेस आम्ही घेणार नाहीत आणि कोणी त्याच्या पद्धतीने प्रयत्न करू नये. मोबाईलचे फोनसुद्धा करू नये, गाड्या पकडल्यानंतर बोलू नये. कारण आम्ही ज्यावेळेस रस्त्यावर येतो हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. माझे 8 पोलीस कर्मचारी आज करोनाग्रस्त आहेत, तरीसुद्धा माझे कर्मचारी या ठिकाणी लढत आहेत. माझी एवढीच सर्वांना आव्हान आहे की यापुढे आपण स्वतःहून या गोष्टीकडे लक्ष द्या आणि हे सर्व फिरण्याचा प्रकार थांबवा. सर, जिल्ह्याच्या सीमांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा त्या सीमांवर कशा पद्धतीने बंदोबस्त आहे? जिल्हा सीमा अतिशय चांगल्या प्रकारे आपण क्लोज केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कोणतीही वाहतूक नाही. जी वाहतूक आपण आहे ती परवानगीनेच ती वाहतूक होत आहे. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि काटेकोर पद्धतीने आता चालू आहे. बऱ्याच ठिकाणचे मला सकाळपासून व्हॉट्सअपवर फोटो येतात, प्रतिक्रिया येत आहेत. ग्रामीण भागात खूप चांगल्या प्रकारचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्हा सीमाच्या ठिकाणी असेल किंवा ग्रामीण भागामधील तालुक्याचे प्लेसेस असतील, गाव पातळीवर लोकांनी आपल्या संचारबंदीला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. नांदेडकर जनतेने पण दिलेला आहे, परंतु 1-2-3% जी फिरणारी लोक आहेत यांच्यावर कंट्रोल आणणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत.